माणूस जीवन जगत असताना, धम्माच्या वाटेवरून जात असताना त्यानं या धम्माच्या वाटेवरून निर्भीडपणानं, निश्चिंतपणानं चालत राहावं. या धम्म मार्गावर आरूढ होऊन धम्माचा मार्ग आक्रमण करत असताना जर त्याला त्याचा जीवनसाथी, जर त्याचा साथीदार त्याला धम्माच्या मार्गावर चालणारा नाही भेटला, तरी त्याने आपल्या धम्माचा मार्ग सोडून न देता आपण एकटे त्या धम्माच्या मार्गावर आपली वाटचाल करत राहावी. एखादा प्रदेश जिंकलेला हत्ती ज्याप्रमाणे प्रदेश जिंकून पुढे 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 चालत राहतो, त्याप्रमाणे धम्माच्या मार्गावरून चालत असताना प्रदेश जिंकलेल्या हत्तीप्रमाणे त्याने आपला पाऊल पुढे पुढे टाकला पाहिजे. कारण धम्माच्या मार्गावर जाणारा माणूस, व्यक्ती हा आपल्या जीवनात कधीही कोणत्याही अपयशाला सामोरे जाऊ शकत नाही. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट कदापिही ओढवत नाही. आणि म्हणून एके ठिकाणी त्याच ग्रंथामध्ये बुद्धाचा उपदेश असाही आलेला आहे की बुद्ध म्हणतात की जो धम्माचं रक्षण करतो, जो धम्माचं रक्षण करतो, धम्म त्याचे रक्षण करतो. म्हणजे बघा, धम्माचं रक्षण म्हणजे काय? पंचशीलाचं पालन, अष्टांग मार्गाचं पालन, 10 पारमिता, 8 लोकधर्म आणि 4 आर्य सत्य, यापैकी